परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरात मोर्चा दरम्यान हिंसाचाराची घटना घडली आहे। मोर्चात सहभागी झालेल्या काही जणांनी 2 व्यापाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे। जखमी व्यापाऱ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गंगाखेड शहरात धनगर समाजातील तरुण महेश बिडगर याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चा दरम्यान काही जणांनी शहरातील 2 व्यापाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे। सुमारे 30 ते 40 जणांच्या जमावाने लोखंडी रॉड आणि काठ्यांच्या सहाय्याने व्यापाऱ्यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली। या हल्ल्यात 2 व्यापारी जखमी झाले असून त्यांच्यावर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर व्यापारी संघटना आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त करत प्रतिमोर्चा काढला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। दरम्यान हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केलाय। संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेनंतर गंगाखेड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केलाय। त्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। एक सामान्य युवा काय मागतो? अरे तुमच्या शाळेत योग्य शिकत नाही, त्या शाळेतलं साहित्य यांनी हैता स्वतःच्या घरी ठेवलं। तो मागणी करतो की माझ्या युवकांना येणाऱ्या शिक्षण पिढीला शिकली पाहिजे, त्यासाठी ते साहित्य शासनानं दिलेलं तुमच्या घरी ठेवलेलं ते शाळेत ठेवा ही मागणी करतो। हे रोड परळला जाणारा रोड मला सांगा 25 वर्ष झाला नाही। अरे तुम्ही त्या रोडचं श्रेय घेतलं। माकड सुद्धा लाल गाड्या कमी पडला एवढं तुमची गाड लागली। आता किती तडे गेले त्या रोडला ते दिसत नाही। हे टक्केवारीचे तडे आहेत, दुसरे तिसरे नाहीत। अनेक 2-50 ऍक्सिडेंट झाले, तिथं एक माणूस नाही, 1-2 जगावले माणसं। अरे महेशने तिथला व्हिडिओ केला, काय व्हिडिओ केला? हे बोगस काम आहे। हे बोगस काम थांबलं पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं काम झालं पाहिजे ही मागणी केली। या मागणीसाठी मारहाण, अरे किती लाज वाटली पाहिजे तुम्हाला। प्रत्येक गोष्टी महेशने सार्वजनिक प्रश्न मांडण्याचं काम केलं, पण तुम्ही ते आवाज दाबण्याचं काम करतायत। 3 वेळेस मारहाण झाली महेशला, 3 वेळेस। अरे ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आपण जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही। ती औलाद छक्क्याची मी तुम्हाला सांगतो। ह्याच्या गांडीत किती दमायचे बघू आपण, हलायचं नाही। अरे इंग्रजाची औलाद झाली ही इंग्रजाची। अरे तुम्ही आमच्या जीवावर राज्य करता, आमच्याच मताला निवडून येता आणि आम्हाला मारहाण करता। अरे हे खपून घेणार नाही, हे गंगाखेड आहे। अरे तुमचं स्वागत केले, पण तुमची गुंडगिरीचं स्वागत आम्ही करणार नाही। यापुढे मी तुम्हाला सांगतो महेश, तू म्हणला वज्रमोठ रामप्रभू मुंडे तुमच्या सोबत वज्रमोठ, तुमच्या आवाजाला आवाज तुम्हाला एवढं वचन देतो की इथून पुढे जर असं गुन्हा मारहाण केली तर मारहाण करायला लावणारा पहिला मार खाईल, पहिला ही गंगाखेडच्या भूमीत आम्ही सहन करणार नाही। अरे कोणी म्हणतंय की ह्याच्यात राजकारण, अरे भाड खाऊचो कशाचं राजकारण रे? एका सामान्य माणसाला करायचं काय? अरे उत्तर
द्यायचं म्हणजे हलायचंच नाही. बघा कुणाच्या गाडीत किती दम आहे. तसं प्रशासन झुकत नाही आणि या प्रशासनाचा मत सुद्धा उतरल्या. कोण चलिताई आहे हे कोण चलिताई आपल्या सगळ्याला माहित आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत एकाही माणसानं हलायचं नाही. वेळ पडली तर तशाला तसं उत्तर देऊ. मनोज टाक, जनशक्ती, परभणी.